नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. 3,05,00,000ची विकास कामांची पुस्तिका छापणारे एकमेव नगरसेवक. हातकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात असून प्रभाग क्रमांक 9 मधील काका गटाचे उमेदवार केतन कांबळे यांनी आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की हातकणंगलेमध्ये गेल्या टर्ममध्ये नगरसेवक होतो. माझ्या प्रभागाला योग्य न्याय देत मी जी कामे केली ते जे प्रचंड मोठं पुस्तक झालेलं आहे, या कामावर आमच्या भागातील नागरिक खुश आहेत. त्यामुळे त्यांनीच मला परत या निवडणुकीमध्ये आपण उभं राहून आमची सेवा करण्यासाठी मला भरघोस पाठिंबा दिलेला आहे. आता काही कामे राहून गेलेली आहेत, त्या टर्ममध्ये पूर्ण करायचा चंग मी बांधलेला आहे. जनतेने आपल्या हातात ही निवडणूक घेतलेली आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी मी स्वतः आता सभागृहात जात आहे. त्यासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मला हातकणंगलेमधील जनतेने मोठ्या मताधिक्याने सभागृहात पाठवावे. मी आमच्या प्रभागातील नागरिकांना योग्य न्याय देऊ शकतो. म्हणूनच प्रभागातील नागरिकांनीच माझी निवडणूक लढवण्याचे ठरवलेले आहे. आजपर्यंत केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना व्यक्त केला. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी योगेश पांडव यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी योगेश. लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत. हातकणंगले नगरपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे आणि या निमित्ताने आपण आढावा घेत सध्या प्रभाग क्रमांक 9 मधील एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची खाते आहे ते केतन कांबळे यांचे संवाद साधणार आहोत. यांनी केलेल्या विकास कामांचं एक छोटेखानी पुस्तक रूपे काढायला लागलं. एवढे विकास कामं यांचा दांडगा असल्याची चर्चा खूप वर्षापासून आहे. नेमकं जाणून घेऊया की नेमकं यांचा प्रभागात झालेल्या विकासाबद्दल काय मत आहे. सर, नेमकी कोणकोणती विकास कामे केला आपण? नमस्कार, मी केतन कांबळे, माजी उपनगराध्यक्ष. या ठिकाणी गेले 5 वर्षी निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षातून या ठिकाणी निवडून आलो आणि त्यानंतर या ठिकाणी मी निवडल्यानंतर जर पाहणी झाली तर अक्षरशः 22 ते 23 वर्ष या ठिकाणी कोणतंही विकास काम या ठिकाणी कधीच आढळून आलं नाही. नेते मंडळींच्या मागे लागायचं, कामासाठी प्रयत्न करायचे, परंतु प्रत्येक वेळी उडवडायची उत्तर मिळते. एक जनतेने मला संधी दिली की त्या ठिकाणी बाबा एक तरुण युवा त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी मी जनतेच्या माध्यमातून नगरपंचायतीमध्ये पहिल्या बॉडीमध्ये पोहोचलो आणि त्या ठिकाणी कामाची एक छोटीशी सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने माझ्या एक जिव्हाळ्याचा विषय असा होता की अंगणवाडीचं काम होणं फार गरजेचं होतं. माझ्या प्रभागामध्ये अंगणवाडीचं काम फार गरजेचं होतं. त्या ठिकाणी अंगणवाडीचा प्लॉट मिळवणं पण फार कठीण होतं. त्या ठिकाणी प्रांतांच्या नावाचा प्लॉट हातली नगरपंचायतीच्या नावावर करणे, त्या ठिकाणी जवळपास 12 ते 13 NOC आम्ही या ठिकाणी गोळा केलेले आहेत. त्यासाठी एक NOC तर अक्षरशः मला मुंबईला जावं लागलं. म्हणजे ह्या NOC गोळा करत असताना काय त्रास झाला, काही लोकांनी त्याच्या आडोपाय मारले की अंगणवाडी होऊ नये यासाठी तक्रारी पडल्या. भरपूर म्हणजे त्रास सहन केला, पण अंतिम टप्प्यामध्ये त्याची मंजुरी मिळाली मला आणि त्या ठिकाणी आपल्याला नगरपंचायत सर्व अधिकाऱ्यांनी फार सहकार्य केलं NOC मिळवून देण्याबाबत. आज ती पूर्णत्वास येत आहे. लवकरच या आठवड्यामध्ये आपल्या अंगणवाडीचं काम कंप्लीट होईल आणि इलेक्शन झाल्यानंतर आपली लहान मुलं त्यांच्या चांगल्या सुसज्ज इमारतीमध्ये शिकतील हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या शाहूनगरकडे येणारा मुख्य रस्ता जो आहे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा फार मोठा प्रश्न होता. आमच्या माता भगिनी त्या रोडने येत होत्या, लहान मुलं यायची रात्रीची. त्यानंतर अडचणीचा प्रश्न होता की बाबा ह्या माळावर जायचं असा विषय होता की ह्या माळावर कोण जाणार. पण आज जर तुम्ही पाहिला तर रात्री 1-2 वाजता जरी त्या रोडला आला तर तुम्हाला पूर्णपणे असा दिवसावली उजेड दिसेल, अशी परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे. ते एक माझ्याकडून एक छोटंसं काम या ठिकाणी शाहूनगरकडे येणारा रोडवर एक प्रकाशमय दिवे बसवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये जुना माझा प्रभाग 4 आणि आताचा नवीन प्रभाग 9 या ठिकाणी सुरुवातीला येणारा पाटीलमाळा या ठिकाणी आपण सुरुवातीला त्या ठिकाणी गटरीचं काम केलेलं आहे. त्यानंतर डांबरीकरणाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर हप्तेमाळ्यामध्ये गेले त्या ठिकाणी 12 वर्षाला वस्ती त्या ठिकाणी बसलेली आहे. पण अक्षरशः चिखलातून जाणं, बाहेर गाड्या लावायच्या आणि चिखलातून जायची, त्यांची लहान मुलं शाळेला जाताना पडायची. मी मागच्या इलेक्शनमध्ये त्यांना इलेक्शन लढवण्याच्या आधी आपलं आरक्षणही जाहीर झालं होतं त्यावेळी मी त्यांना एक 5 ते 6 डंपर म्हणून टाकून दिला होता आणि त्या बेसवर हप्तेमाळा पूर्णपणे माझ्या पाठीमागे ताकदीने राहिला आणि त्या ठिकाणी मला 100% मतदान मागच्या वेळी मिळालं आणि त्या ठिकाणी मी दिलेला शब्द त्यांचा पाळलेला आहे. त्या ठिकाणी ड्रेनेजचं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी HDP पाण्याची पाईपलाईन टाकून दिली कारण तिथे कॉन्क्रीटचा मजबूत आपण रोड केलेला आहे. भविष्यामध्ये तो रोड खुदाई होऊ नये हा विचार करून आम्ही तिथं पहिला HDP पाईपलाईन टाकून त्यांना कनेक्शन देण्याचं काम केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रोड केलेला आहे.
त्याचबरोबर पाण्याची टाकी ते हापटेपर्यंतचा जो रोड आहे त्या ठिकाणी हजारो मुलं त्या ठिकाणी शाळेला कॉलेजला येतात. हाही प्रश्न कित्येक दिवस माझ्या तिथं म्हणजे प्रत्येक वेळी तिथे आले की वाटायचं की बाबा नाही तिथं काम करणं गरजेचं आहे. 2-3 वेळा गॅदरिंगला मला निमंत्रण दिलं तर तिथं मुख्याध्यापकांनी बोलून दाखवले, प्राध्यापकांनी बोलून दाखवले की तुम्ही कितना रोड केला पाहिजे, पण त्याला निधी प्रचंड लागणार होता. त्यांना शब्द दिला होता अंतिम टप्प्यापर्यंत मी काही करतो पण तो रोड कंप्लीट करून देतो. आज आमचे मतदार असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, कॉलेजची मुलं असतील, त्या ठिकाणी सुसज्ज डांबरीवरून कॉलेजला जातील. ह्या मतदानाच्या 1-2 तारखेच्या मतदानपर्यंत चांगल्या रोडवर जातील. पूर्ण नागरिक तिथून व्यवस्थित शाळेला कॉलेजला जातील. ह्या ठिकाणी हे काम आपण कंप्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 मध्ये गल्ली नंबर 1 ते 14 त्यामध्ये गल्ली नंबर 1 ते 9 पर्यंत आपण RCC गटर असेल, पिण्याची पाण्याची काही ठराविक ठिकाणी लाईन टाकल्यानंतर त्या लाईन टाकून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण मोठे असे रुंदर डांबरीकरणाचे रोड केलेले आहेत. गल्ली नंबर 13-14 जिद्दी ग्रुप या ठिकाणी आपण ड्रेनेजचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर तिथं डांबरीकरणाचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 ते 17 मध्ये आज जर पाहाल तर त्या ठिकाणी तुम्हाला लहानांसाठी खेळणी आणि ज्येष्ठ मंडळीसाठी ओपन जिम कुठेही पाहण्यासाठी मिळणार नाही. ती एकमेव आपल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे. ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की बाबा आपल्या प्रभागावर काहीतरी वेगळं आहे आणि ते काम मी मागच्या 5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि जनतेने मला जे विश्वास ठेवला त्याबद्दल मी पहिला जनतेच्या मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवून बाबा एक छोटा प्रयत्न माझ्याकडून झालेला आहे. आणि या ठिकाणी आज तुमच्या समोर मी या ठिकाणी एक छोटेसे पुस्तक काढलेलं आहे विकास कामाचं. त्यामध्ये मी केलेली 5 वर्षाची विकास कामं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 3.5 कोटीचा निधी लावून आपण संपूर्ण गल्ल्यांचा पाईपलाईन गटाचा प्रश्न मार्गी लावला आहे. नेमकं आता कोणतं काम उरलं की तुम्ही निवडून आल्यावर ते करणार आहात? या ठिकाणी सर्वांचं मत असतं की मी निवडून आल्यानंतर रोड करून देतो, गटर करून देतो, पण या मूलभूत सुविधा ग्रामपंचायत काळामध्येच होणं फार गरजेचं होतं. गेले 30 वर्ष या गोष्टीपासून आम्ही वंचित राहिलो आहेत. आता मागं कुणी काय केलं ह्याशी आपल्याला काही मतलब नाही, पण आपण काय करू शकतो यामधून मी रोड गटरचं काम मागच्या 5 वर्षात केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे हा माझा सगळ्यात पहिला मुद्दा असेल. कारण का या ठिकाणी चोरीचं प्रमाण असेल, तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक भीतीचं वातावरण आहे या भागामध्ये की गुंड प्रवृत्ती या ठिकाणी जास्त होत असे एक चर्चा गेले काही दिवसापासून इथं आपल्या या प्रभागामध्ये जाणवत आहे. त्यासाठी मला सर्वांच्या सुरक्षेसाठी मला या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवणं फार गरजेचं वाटते. त्याचबरोबर या ठिकाणी एवढा मोठा प्रभाग आहे पण एखादा सांस्कृतिक हॉल, छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी झाले पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण एक सुसज्ज मोठा सांस्कृतिक हॉल बनण्यासाठी 100% प्रयत्न करू आणि त्यासाठी आपण प्लॉट या ठिकाणी नियोजित केलेले आहे आणि लवकरच तेही आपलं काम पूर्णच होईल. खासदार तहसीलदार माने यांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी नगरपालिकेला प्लॉट वर करून द्या. मी त्या ठिकाणी जवळपास 30 ते 35 लाख रुपयाचा निधी सांस्कृतिक हॉलसाठी आपण देऊ करू. त्यासाठी आम्ही खासदार साहेबांच्यासाठी 100% त्या ठिकाणी प्रयत्न करू. या ठिकाणी आम्हाला अंगणवाडी झालेलीच आहे. आता एक छोटेसं ग्रंथालय जेणेकरून आमच्या प्रभागातील असतील, गावातले व्यक्ती असतील त्यांना बाबा बाहेर गावी जावं लागतं आज ग्रंथालयासाठी. एक सुसज्ज इमारत बांधून बाबा तिथे ग्रंथालय सुरू करणं फार गरजेचं आहे. कारण का आज काळाची गरज आहे. आपल्या गावातली जर एक 4 मुलं जरी एक अधिकारी झाली तर आम्हाला अभिमान आहे की हातले गावामध्ये 4 अधिकारी आम्ही केलेल्या ग्रंथालयामधून बाहेर गेले. त्याचा एक अभिमान आम्हाला या ठिकाणी वाटेल. ही अपेक्षा पुढच्या 5 वर्षामध्ये आमची आहे आणि 100% आम्ही ते जनता आमच्या समोर राहील आणि 100% आम्ही ते प्रयत्न करू आणि 100% पूर्णही करू. नक्कीच आपण आतापर्यंत केलेली कामं हा कायापालट परभागात झालाच आहे. पुढील विजन देखील ऐकून नक्कीच अनेक कायापालट होईल अशी अपेक्षा बाळगतोच. नेमकं तुम्ही शेवटी मतदारांना काय संदेश द्या? मतदारांना एवढंच सांगेल की मागच्या 5 वर्षामध्ये जनतेने बघितलेलं आहे की बाबा एखादा प्रामाणिक जर उमेदवार असेल तर काही घडू शकते. जर मी घडवू शकतो तर तरी गावातही घडू शकते अशी माझी अपेक्षा आहे. येणाऱ्या काळामध्ये जनतेने माझी एकच अपेक्षा आहे कोणत्याही भूलतापांना बळी न पडता एक सुसज्ज चांगला उमेदवार या ठिकाणी आपण पाहून त्यांना मतदान करावं. कारण गेले 5 वर्षामध्ये आजपर्यंत एकही उमेदवार त्यांच्या दारापर्यंत गेलेला नाही. मी गेले 5 वर्षे जनतेच्या दारात आहे. विकास कामाच्या माध्यमातून त्यांच्या आडीनडी असू दे कोणताही प्रॉब्लेम असला की मला त्या ठिकाणी केतन तू हे काम केलं पाहिजेस. भले छोटं मोठं असलं तर मला अभिमान आहे.
जर मला एखादा दिवस कॉल नाही आला तर मला एक वाईट वाटत होतं की बाबा मी कुठंतरी चुकतोय किंवा मी त्या लायक नाही. मला रोज 4 ते 5 फोन असायचे, केतन तू हे काम कर, आमचं हे झालं ते झालं. मला अभिमान आहे की बाबा जनतेचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून तर जनता आपल्याला कॉल करते. मी या ठिकाणी 100% सांगतो की जनतेचा विश्वासाला कुठेही तडा देणार नाही भविष्यात. आणि जनतेने भविष्यात येऊन धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटून लावून आमचं पूर्ण पॅनेल असेल, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजित काका असतील, त्याचबरोबर आमचे 17 उमेदवार असेल, मी असे या ठिकाणी 17 उमेदवार धनुष्यबाणासमोर चिन्हासमोर बटन लावून प्रचंड बहुमतांनी निवडून द्याल ही अपेक्षा करतो. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 61,93,00,000 यासाठी तांत्रिक मान्यता त्यांच्याकडून आपल्याला मिळाली. लवकरच त्याची प्रशासकीय मान्यता मिळेल आणि गावासाठी एक स्वतंत्र पाणी स्कीम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा जर आज बघितला तर लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला. विरोधकांनी टीका केली की लाडकी बहीण योजना संपुष्टात येईल, चालणार नाही, हे महिलांसाठी फसवण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे साहेबांनी आपल्या बहिणीसाठी ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवणार असा शब्द दिलेला नाही. तेही परवा हातल्यामध्ये आले त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना भविष्यात येऊन कधीही बंद होणार नाही. त्यामुळे शिंदे साहेबांचा शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि पाण्याचा प्रश्नही त्यांनी लवकरच आमच्या हातल्या नगरीसाठी चांगला पाण्याचा प्रश्न मिटवतील आणि जनतेनं आमच्यासोबत राहावं एवढीच अपेक्षा करतो या ठिकाणी. नक्कीच आपण एकंदरीत ऐकलात की कोट्यवधीच्या निधीमधून या प्रभागाचा विकास झालेला आहे. पुढील काळात देखील त्यांना या ठिकाणी अनेक विजन करायचे आहेत, यासाठी ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. आणि या ठिकाणी तुम्ही आज वेळात वेळ काढून एक छोट्याशा कामाची माझी दखल घेऊन त्या ठिकाणी तुम्ही पोहोचला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.